तर सर्वांना नमस्कार आणि सीमा डेअरी कुकिंग चॅनलवर तुमचं अगदी मनापासून स्वागत। आणि कशा आहात सर्व? मस्त ना? खूप छान। तर चला मग आज आपण मस्त तुपातले बेसनचे लाडू बनवणार आहोत। तर वाव, दिसायलाच मस्त दिसतात आणि खायला अप्रतिम। आणि संक्रांतीचा सण आहे तर सणानिमित्त कुछ गोड तो बनताय। तर लाडू बनवण्यासाठी मी एवढं साहित्य घेतलेलं आहे। साखर आहे, तूप आहे, विलायची आहे आणि डाळीचं पीठ। आणि जर तुम्ही आतापर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राइब नाही केलं तर नक्की सबस्क्राइब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन क्लिक करा, म्हणजे तुम्हाला आपल्या व्हिडिओचं नोटिफिकेशन येईल। तर अगोदर तर कढईमध्ये तूप टाकून घेऊ आणि आता डाळीचं पीठ टाकून घेऊ। आणि जेव्हा आपण डाळीचं पीठ टाकू तेव्हा आपल्याला गॅस बारीकच ठेवायचा आहे। जर आपण गॅस फास्ट ठेवला तर मग आपलं डाळीचं पीठ जळून जातं आणि आपलं मिश्रण खराब होतं। म्हणून गॅस बारीकच ठेवायचा आहे आणि बारीक गॅसवरच आपल्याला परतून घ्यायचं आहे। तर थोडं थोडं तूप टाकत राहायचं आणि मस्त खमंग सुगंध सुटेपर्यंत आपल्याला डाळीचं पीठ परतून घ्यायचं आहे। आणि माझी मैत्रीण आहे छाया नावाची, तिचे म्हण आहे की आपण करायला जातो गणपती आणि तिथे होतो मारुती, अशी गडबड होऊन जाते। तसे मी तीच गडबड केलेली आहे की मला घ्यायची होती मोठी कढाई आणि मी घेतली छोटी कढाई। तर तुम्ही मोठी कढाई घ्या आणि मोठ्या कढाईतच परतून घ्या, कारण छोटी कढाई घेतली की आपलं मिश्रण सांडतं आणि मोठी कढाई घेतली की छान परतता पण येतं आणि मिक्स पण करता येतं, म्हणून मोठीच कढाई वापरा। आणि पाठीमागे मी गाजराची मिठाईची रेसिपी बनवलेली आहे, तर नक्की तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये जाऊन बघा। तर छान परत एकदा तुपामध्ये परतून घेऊ। तर तुम्ही बघू शकता थोडासा हलका कलर चेंज झालेला आहे। तर परत एकदा तूप टाकू आणि छान परतून घेऊ। तर बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने बनवलेला आहे आणि छान होतात हे लाडू। आणि सर्व माझ्या मैत्रिणीला हॅपी संक्रांती आणि तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला। तर आपलं मिश्रण बनलेलं आहे, आता प्लेटीत काढून घेऊ। तर अशा पद्धतीने बनवलेला आहे, बघू शकता तुम्ही। तर चला मग आता प्लेटीत काढून घेऊ आणि थोडंसं आपल्याला थंड होऊन द्यायचं आहे, म्हणजे जास्त गार पण नाही, थोडंसं थंड होऊन द्यायचं आहे। आणि नंतरच आपल्याला साखर टाकायची आहे। आणि मी आपल्या घरातली साखर वापरलेली आहे, मिक्सर मध्ये बारीक करून घेतलेली आहे। तुम्हाला जर पिठी साखर टाकायला आवडत असले तर तुम्ही पिठी साखर वापरा, नाही तर मग घरात साखर असते तिला मिक्सर मध्ये बारीक करा, ती टाका। छान बनतात हे लाडू, नक्की एकदा ट्राय करा। आणि आता मी विलायची आहे ठेचून घेतलेली, ती टाकत आहे। आणि विलायची थोडी जास्तच वापरा, विलायचीचा फ्लेवर मस्त येतो ह्या लाडू मध्ये, कारण ह्या लाडू मध्ये आपण दुसरं काहीच नाही वापरलेलं। आणि जर तुम्हाला खवा पण टाकायचा असला तर टाकू शकता तुम्ही, किंवा ड्रायफ्रूट टाकायचे असले तर ड्रायफ्रूट पण टाका। तर विलायची साखर सर्व हे मिश्रण छान मिक्स करून घेऊ। तर आपलं हे मिश्रण तयार आहे। तर चला मग आता मस्त मस्त लाडू बनवू। तर मी अशा पद्धतीने लाडू बनवते, तुम्ही तुमच्या आवडीने लाडू बनवा, लहान किंवा मोठे
तर मस्त आपले लाडू बनलेले आहेत। तर चला मग आता प्लेटिंग करू। आणि जर तुम्हाला लाडूला डेकोरेट करायचं असेल तर तुम्ही तुमच्या आवडीने ड्रायफ्रूट वापरा, आवडीने डेकोरेट करा। तर मस्त आपले लाडू बनलेले आहेत। तर व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब पण करा। तर हे आपले बेसनचे लाडू बनून तयार आहेत।